Hey guys, here we are at Jallianwala Bagh and हे उल्टा फिरत we are here at Jallianwala Bagh and this is the public with us and आम्हाला कॉपी करतात ही लोक आम्हाला कॉपी ये सब लोग ब्लॉगर है, they all are vloggers. ये पेंसिल वाले ब्लॉगर, अरे ये दोनों ऐसे सपोर्टर्स, साइड सपोर्टर. ये देख भंड आदमी, ये अर्पण भाई, अर्जुन भाई, ये अर्जुन बाण चालवत नाही, फक्त नाव अर्जुन आहे. उडते घेतो तो, उडते घेतो भाई, गाईस तो उडते घेतो, उडते घेतो. हा अभि भाई, अभी भाई, हा गनू भाई, गनू भाई, गनू, अरे गनू भाई, गनू भाई दाखव जरा. गनू भाई ऍक्टर भाई, ऍक्टर पब्लिक ऍक्टर. हे ओळखतात, हे पण ओळखतात. हे भाई आपली पब्लिक. काय बोलता भारी. इथे पॉज घेतो, येतो नंतर. ग्रुप फोटो भाई हे आता चालू आहे. हे लोकांनी सपोर्ट केलं चॅनल, नुसता पैसा मंड आयटम आहे. अँड ही अशीच फिरते येण्यासारखी. इथे खूप लोक येत आहेत आणि जालियनवाला बागची स्टोरी सगळ्यांना माहितीच असेल, नाही तर अर्पण सांगेल. अर्पण स्टोरी सांग जालियनवाला बागची. इथे आता काय सांगू, आता ब्रिटिशर्सने आपल्या इंडियन्स वरती खूप हल्ला केलेला, इथं फायर केलेला, सगळे इथे जाऊन लपलेले कुठेतरी पण सगळ्यांना मारून टाकले. अच्छा, आता मी सांगतो न्यूज स्टोरी. तो जालियनवाला बागची स्टोरी अशी आहे की आपले इंडियन लोक जे होते ते इथे शांततेत बसले होते, पण आपल्यापैकी एकाने इथे कोणाला तरी टिप दिली इन जनरल आपल्या लँग्वेजमध्ये, आणि इंग्रजांना वाटलं की इथे बसून ते सगळे प्लॅनिंग करतात. सो त्याच्यासाठी इंग्रजांपैकी जो जनरल डायर होता त्याने इथला मेन गेटला लॉक केलं आणि मध्ये सगळे गनशॉट्स म्हणजे जे फायरिंगवाले सगळे गन्स वगैरे घेऊन आले. मी काय वेगळं बोललो नाही, तू बोलला डायरेक्ट हल्लाच करून टाकला. तेच केलं ना. सो इथे सगळ्यांना सगळे बसले शांततेत, सगळ्यांवर हल्ला केला त्यांनी, सगळ्यांना लोकांना मारलं. ते त्या शहीद लोकांसाठी हे जे आहे हे बनवलेलं आहे. आणि तिकडे जी विहीर आहे, इथे झूम करतो मी थोडीशी, इकडे विहीर आहे, आपण तिकडे जाऊयात नंतर. त्या विहिरीत सगळ्यांनी उड्या टाकल्या होत्या वाचायसाठी, पण तरी ते लोक मेले होते. खायला बरोबर आहे, ऐकलं ते. आता आपण चाललोय त्या विहिरीजवळ जिथे सगळ्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी उडी मारली होती. तुम्हाला दाखवतच लवकर. तिथे गोळ्यांचे निशाण वगैरे आहेत. आपण त्या विहिरीकडे चाललोय आता विथ सगळे. ही ती विहीर जिच्याबद्दल आपण बोलत होतो आता ब्लॉगमध्ये, तुम्हाला दाखवतो लवकर. हे बघा, तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही खाली, बट इथे या विहिरीमध्ये उड्या मारल्या होत्या सगळ्यांनी स्वतःचे जीव वाचवण्यासाठी. हे बघा कसे बघतायत, जसे की हे उड्या मारणार आहेत. पण काच लावलं. आता आपण चाललो आहे जिथे गोळ्यांचे माग आहेत, जिथे गोळ्या मारल्या होत्या असं हा म्हणतोय. ते मला माहिती आहे, तरी पण आपण या लोकांसाठी आलो आहे, सगळ्या मागच्या. आता दाखवतो सगळ्यांना किती डॅमेज केलंय गोळ्यांनी. इट्स नॉट अ फन फॅक्ट बट स्टील आय एम शोइंग यू द व्ह्यू. ओके, हे बघा, हे सगळ्या गोळ्या मारल्या तिथे. हे सगळे जे माग दिसत आहेत हे सगळे त्या गोळ्या मारलेल्याचे माग आहेत. जे गोळ्या चुकल्या होत्या त्या इकडे लागल्या होत्या आणि त्याचे माग इथे झाले होते. थोडा झूम करतो. आणि क्राऊडला जमा केलेला आहे. इकडे स्क्रीनशॉट काढून घ्या. भगत सिंग सपोर्टर्स, ऑल भगत सिंग सपोर्टर्स, सगळे भगत सिंग सपोर्टर्स. आणि इथे आता आम्ही चाललो आतमध्ये. हे एक एंट्री आहे जिच्यामध्ये इकडे काय आहे, डिजिटल शिपायात मध्ये बोलतात का. हा, मग डिजिटल शिपायात मध्ये आपण ते दाखवतो नंतर मी मध्ये गेल्यावरती. तो स्क्रीनशॉट. हे सगळे लोक अंग्रेज जनरल आहे. हाच होता तो ज्याने गोळ्या मारल्या.
बोल रे काहीतरी बोल बोल. हा बघ हा हरामखोर वकील ज्याने फाशी दिली. चालू झाला काय? चालू झालं. काहीतरी बोलली का तू? असं नाही, एवढं तू एकदम असं प्राऊडली सगळं सांगत होता जालियनवाला बाग बद्दल आणि आता तिकडे नाही जायचं का? आपण कट 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 कट. गार्डन जे आता बनलंय हे पहिले नव्हतं. सूर्य आहे का? सॉरी सूर्य सूर्य. कोणता? किती वाजले? चंद्र आहे. 2 वाजता तुला चंद्र दिसतोय. हे चंद्र आहे ना तो? हा चंद्र आहे चंद्र आहे. गाण्या हो चंद्र आहे. चंद्र हे खोटं बोलतात. काय? सूर्य आहे तो. ते काय? चंद्र चंद्र ना? जादू येणार जादू. चंद्र चंद्र नाहीये, सूर्य आहे. सूर्य थोड्या वेळानंतर प्रकाश येतो. अच्छा ठीक आहे. जरा बाजूला हो. फोन लावला होता इल्या? आम्ही ट्रेन मधून बघितलं होतं लास्ट टाइम जर्नी. अजून कोण? झालं की असं वाटलं आम्हाला की मॅजिकल सकाळी सकाळ सकाळी मून. जालियनवाला बाग मध्ये काहीतरी खाल्लं यांनी. हे बंद झालंय. येऊन लोकांना सदमे लागतात. यांचं काहीतरी वेगळाच चालू आहे. जालियनवाला बाग मध्ये फोटो काढतात हे ते पण स्तंभाजवळ. रडताना एक दिसत नाही यांच्यापैकी मला. काही खरं नाही यांचं. आता इथून आपण सगळे गोल्डन टेम्पलला जातोय. गोल्डन टेम्पल या साईडला कुठेतरी आहे इकडे आणि हा रस्त्याला आपण निघणार. आणि एकदा जालियनवाला बागचा व्ह्यू बघून घ्या तरी एकदा परत. कसं झालं तुम्हाला जालियनवाला बागेमध्ये येऊन? दर्द हुआ दर्द अभी दर्द हुआ क्या भाई? गुस्सा आ रहा है. गुस्सा आ रहा है. भगत सिंह चाहिए. भगत सिंह चाहिए. वो नहीं एटलीस्ट वो 2000 मतलब 500 के नोट पे भगत सिंह चाहिए थे भाई. रडते हे बघ ही रडते. हे बघ किती रडायला आलेली. बघ किती शांत. अर्पण बाय सदम्यात. हे बघ इंडिया कब आ रहे हो? हे बघ बाई सगळे रडतात. हे बघ फकाटच्यात. क्या बोल रहे हो? हायटीचा चुकीचा फायदा घेतात ना. आमचे तर हात पण नाही पोचत भाई. हे बघा हे बघा अर्धवट पण नाही जात. अमर ज्योती शहीदांच्या आत्म्यांना शांती मिळो. आणि इंडियन ऑइल काय सगळा आमचा ग्रुप आहे पण तो अर्धवट पण नाही. पाव ग्रुप आहे डायरेक्ट. अर्धे पोरं गायब आहेत कुठेतरी. पाव ग्रुप बरोबर. हे पावला पूर्ण करण्यासाठी अर्धा पाव आलेत. हा छटाकभर काय बोलतो? चटाक चटाक. छटाक. टेम्पल मार्केट सॉरी अमृतसर मार्केट वी कॉल दिस बट हे सगळे. आणि या मार्केटमध्ये आपण आता शॉपिंग करणार आहोत पण ते टेम्पलमध्ये येऊन. हे बघा हे किती छान आहे. हे बघा हे काही डोळे बघा यांचे कशा त्या खाण्यावर टिपलेले आहेत. मला ते मी घालतोय. नाही येताना खाऊ ना भाई. तिकडून तिकडे पुढे भरपूर आहेत. पुढे गोल्डन टेम्पल खूप आहे. मी आता जालियनवाला बाग द फाउंडर ऑफ वंडरलस्ट कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल सगळं. ये बच्ची को कुछ लेना देना ही नहीं है. ठीक है ये यहाँ पे गोल्डन टेम्पल सामने. इथे मी परत हिंदीमध्ये स्विफ्ट झालो. हे गोल्डन टेम्पल इथं समोर. हा भाई लस्सी या साईडला. हे मार्केट आहे पूर्ण. हे बघ इथे भेटेल तर समोर आहे. इथं एक या साईड गोल्डन टेम्पल आहे ना. या साईडला लेफ्ट गेला की नाही इथे एक दुकान आहे स्टेशनच्या रोडला पकड. तिथे तुला लस्सी मिळेल. हवेली का काहीतरी हॉटेल आहे त्याच्या आधी. गोल्डन टेम्पल. आता आम्ही आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवू नीट. त्या इश्यू नाही तसा. सगळे आपण आता इथे गोल्डन टेम्पलला आलोय. आतमध्ये जाऊ आता आपण. आय थिंक आतमध्ये व्हिडिओ शूट करायची परमिशन नसेल तरी थोड्या क्लिप्स दाखवतो मी मधल्या अशा. सरकशिला इकडे. हिअर वी आर एट गोल्डन टेम्पल. हे गोल्डन टेम्पल मधून निघालोय आता. हे गोल्डन टेम्पल मधून बाहेर निघालोय आणि इथे सगळे खायला बसलेले. हे सगळे बाहेर निघालेत. हे बघा हे बघा एक आणि गाण्यावा आहे. आता आम्ही सरळ चाललो खायला. काय मुतारी सिस्टम पुढे जाऊन बसत आहेत.
आता आम्ही इथे जेवायला आलोय. हे सगळे जेवायला बसलेत. मस्त पंजाबची स्पेशल डिश सरसोदा साग, मक्की दी रोटी. आणि हे इथे येऊन सुद्धा मन चावसू. कारण की माझा घसा गेलाय आणि बसण्याकडे एवढंच. ठीक आहे, मला आवडतं इकडलं म्हणजे. भेटू नंतर. आपण डायरेक्ट अमृतसर स्टेशन. लस्सी तर सांग. काय लस्सी बद्दल सांग जरा. लस्सी? लस्सीने लस्सी खूप चांगली पण घशाची लागून गेली आहे. ठीक आहे, कट टू अमृतसर स्टेशन. आता ये सब चले और हम ये टुक टुक में जा रहे हैं अभी. सॉरी, मी का बरं हिंदी बोलतोय. आता आम्ही टुक टुक मध्ये चाललोय. गाईज आता आम्ही अमृतसरवरून ट्रेन पकडली. म्हणजे झाला टाइम त्याला. आता 2-3 तास झाले. खूप झोप लागत होती, झोपायला नाहीये. इथे सगळे 2 टायर AC मध्ये बसलेत. सीटा एकाच्या पण कन्फर्म नाही. 2 टायर AC मध्ये बसले लोक सारखे. माझ्या सीटा कन्फर्म आहेत बघा. मेरे काय असतं ते डायलॉग, काय असतो तो, जाऊ द्या काहीतरी. हे बघा ते हसतायत. तिथे खाली बघा, खाली आहे. हे खाली घे ग. हे खाली सगळे बसलेत. डेडिकेशन नाही घेतले बाई ती. स्वतःला पण घेतलं बघ. आता आमचा 11 वाजता अमृतसर कुठे अंबालाला पिझ्झा येणार आहे. 5 पिझ्झा एका PNR वरती. PNR पण बोलतो आता, पिझ्झा नाही मागवायचे. मग इकडचे तिकडचे आम्ही PNR टाकून बघितले. बघू आता होत आहे का. 11 वाजता भेटू. आता पिझ्झा येईल तेव्हा. आम्ही आता सगळे निघालोय. हे सगळे पब्लिक आहे. आता आम्ही असेच रात्रीचे 11 वाजायला आलेत आणि असेच निघालोय टाइमपास करायला ट्रेन मध्ये. तर ही पब्लिक आहे सगळी अशी बसली सगळी. हे बघ तोंड लपवते. एवढं चांगलं तोंड तरी लपवते. जाऊ दे. बघा निर्लज्जम सगळं फकाटच्या. आता इकडे चाललेले सगळे अंधारे. सगळे झोपलेत ऑलमोस्ट 11 वाजता. त्यांना दाखवू शकत नाही तर मारतील. भेटू नंतर. अरे 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 सरळ उभा राहा. अंबाला कॅन्टला आहे. कॅन्ट अंबाला कॅन्ट स्टेशन आहे. जे पण असेल आम्ही आता पूर्ण 5,000 रुपयाचा पिझ्झा घेणार आहे. जिचा पेमेंट ती करणार आहे. पिझ्झा पेमेंट बडी मोठी माणसं. हे डीमार्टच्या कॉन्ट्री येणार आहे. पण पहिले ही डीमार्टच्या मागे राहते. डीमार्टच्या वरती राहते. तिच्या घरी पूर्ण पैसा. आ जाओ बॉस, पिझ्झा दिखा दूंगा. 5 मिनिटांनी व्हिडिओ पिझ्झा घेताना कुठे गेला. वेर इज द डॉमिनोज भैया. डॉमिनोज वाले भैया. डॉमिनोज वाले भैया. तुम्ही पहचान कर. 6, 7 और 14. अरे गाइस, पिज़्ज़ा इज हियर. हाँ बोलो 2195 1140 1505 क्या यार 2195. हाँ अरे काय स्लो रावशी. संभाजीनगरची नाक कापतोय बाबा. 1505 4840 4840. अशा प्रकारे 11:30 वाजता नेहा 4,500 पेमेंट करतोय. हो गया ना भैया. चलो थँक्यू. ये लेट्स गो. इकडे जायचं आपल्याला. लेट्स गो. पिझ्झा इन द हाऊस. गाईज सकाळ झाली. सगळे उठले. आता वाजलेत सकाळचे 11. सगळे ब्रश करायला आले. तिथं सगळे सेकंड AC मध्ये ब्रश करायला आलेत. हे बघा. आमची गादी दाखव रे. पाय काढ खाली. ही गादी आमची. हे बघा इथे गादी आहे. हिच्यावर बॅगा ठेवल्यात. म्हणजे शक्यतो अशा खाली बॅगा ठेवल्या होत्या. तिच्यावर सगळे झोपलेत.
आणि असं झालं कालच्या दिवशी की एका सीट वरती 3 जण झोपले. सेकंड एसीला जनरल बनवून टाकला डायरेक्ट वरती. हा थ्रीसम करून टाकला डायरेक्ट. साल्या सेन्सर्ड नाही करणार मी तो ब्लॉग. हे स्टेशन आले आता कुठले काय माहिती. आता उतरलेत सगळे. हे बघा गरम गरम पकोडी खाऊ. हा सरजी हे पकोडी बिकोडी विकायला आले. त्याच्यानंतर हे नाही सरजी थँक्यू. त्याला वाटलं हा काय मागवायचं आणि इथं सर्दी का नाक जाम झालंय. काय पाहिजे वडापाव पाहिजे तुला. इथे जसं खावा ना मागवता कशाला बाय असं काहीतरी करावं लागेल आपल्याला. काय वाटतं तुला मागवायचं काही काय मागायला काहीतरी येईलच ना. आता चल घेऊ तरी काहीतरी. पकोडे खाऊन बघू ना कुठलं स्टेशन. आपण पकोडे खाऊन बघू. चला चला ट्राय करू. अभी पकोडे घेऊन ये जा. कुठे आहे तू. हाँ पकोड़े लेके आजा. पकोड़े खाएगी अभी. मिलते हैं पकोड़े खाने के टाइम पे. कट. चप्पल कशाला काढला. मशरूम मटर मसाला पण आहे. मिक्स व्हेज चना मसाला आहे. आलू दम सगळं जेवायचं चालू आहे आता. जेवण करायचं सगळ्यांना. बाबा खरं नाही हिला जेवायला भेटत नाही. ब्रश खाते. बिर्याणी नाही आहे. बिर्याणी का दुसरं तू कुठून बघितलं. ते दुसऱ्या हॉटेल मध्ये बॅक केलं हॉटेल इथे आहे ना. ते अल करम नावाची बिर्याणी हॉटेल आहे. तो आता वाजलेत 1:30 जवळपास आणि आम्ही सगळ्यांनी जेवण मागवलेलं आहे. तर रतलाम जंक्शनला मागवलं ना आपण जेवण. बरोबर रतलाम जंक्शनला जेवण मागवलंय. तर काय मागवलं रे अभि. एक मस्त हे बघा जेवण. 3 मलाई कोफ्ता, 3 चना मसाला, एक भेंडी मसाला आणि 30 पोळ्या. 30 पोळ्या मागवल्या. 30 खाणारे 5 पोळ्या 30. बिग बॉस ये गलत हो रहा है. परतून आता बिर्याणी पण मागवलेली गेली आहे. ती आहे अर्पणची. जो अर्पण दाखवला होता तुम्हाला व्हाईट कुर्त्यामध्ये जो होता त्याची. त्याने 2 बिर्याणी मागवल्यात. आता बघू तो किती खातो. आणि ही ती पब्लिक हे खाणार आहे. इथे जेवढे मेंबर एवढे सगळे हे बघा खाली सगळे मेंबर. 30 पोळ्या संपवायचं टार्गेट आहे सगळ्यांनी घेतलेलं आहे. इकडे कोण आहे. हा बघा हा पकाटच्या झोपलाय. आता काय करणार बाबा. रात्री झोप ना झाली पोरांची. चलो मिलते जेवणे के टाइम पे. गाईस सकाळ झाली. सगळे उठले. आता वाजलेत सकाळचे 11. सगळे ब्रश करायला आले तिथं. सगळे सेकंड एसी मध्ये ब्रश करायला आलेत. हे बघा आमची गादी दाखव रे. पाय काढ खाली. ही गादी आमची. हे बघा इथे गादी आहे. हिच्यावर बॅगा ठेवल्यात. म्हणजे शक्यतो अशा खाली बॅगा ठेवल्या होत्या. तिच्यावर सगळे झोपलेत. आणि असं झालं कालच्या दिवशी की एका सीट वरती 3 जण झोपले. सेकंड एसीला जनरल बनवून टाकला डायरेक्ट वरती. हा थ्रीसम करून टाकला डायरेक्ट. साल्या सेन्सर्ड नाही करणार मी तो ब्लॉग. हे स्टेशन आले आता कुठले काय माहिती. आता उतरलेत सगळे. हे बघा गरम गरम पकोडी खाऊ. हा सरजी हे पकोडी बिकोडी विकायला आले. त्याच्यानंतर हे नाही सरजी थँक्यू. त्याला वाटलं हा काय मागवायचं. आणि इथं सर्दी का नाक जाम झालंय. काय पाहिजे वडापाव पाहिजे तुला. इथे जसं खावा ना मागवता कशाला. बाय असं काहीतरी करावं लागेल आपल्याला. काय वाटतं तुला मागवायचं काही काय मागायला. काहीतरी येईलच ना. आता चल घेऊ तरी काहीतरी. पकोडे खाऊन बघू ना कुठलं स्टेशन. आपण पकोडे खाऊन बघू. चला चला ट्राय करू. अभी पकोडे घेऊन ये जा. कुठे आहे तू. हा पकोडे लेके आजा. पकोड़े खाएगी अभी. मिलते हैं पकोड़े खाने के टाइम पे. कट. चप्पल कशाला काढला. मशरूम मटर मसाला पण आहे. मिक्स व्हेज चना मसाला आहे. आलू दम सगळं जेवायचं चालू आहे आता. जेवण करायचं सगळ्यांना. बाबा खरं नाही हिला जेवायला भेटत नाही. ब्रश खाते. बिर्याणी नाही आहे. बिर्याणी का दुसरं तू कुठून बघितलं. ते दुसऱ्या हॉटेल मध्ये बॅक केलं हॉटेल इथे आहे ना. ते अल करम नावाची बिर्याणी हॉटेल आहे. तो आता वाजलेत 1:30 जवळपास आणि आम्ही सगळ्यांनी जेवण मागवलेलं आहे. तर रतलाम जंक्शनला मागवलं ना आपण जेवण. बरोबर रतलाम जंक्शनला जेवण मागवलंय. तर काय मागवलं रे अभि. एक मस्त हे बघा जेवण. 3 मलाई कोफ्ता, 3 चना मसाला, एक भेंडी मसाला आणि 30 पोळ्या. 30 पोळ्या मागवल्या. 30 खाणारे 5 पोळ्या 30. बिग बॉस ये गलत हो रहा है. परतून आता बिर्याणी पण मागवलेली गेली आहे. ती आहे अर्पणची. जो अर्पण दाखवला होता तुम्हाला व्हाईट कुर्त्यामध्ये जो होता त्याची. त्याने 2 बिर्याणी मागवल्यात. आता बघू तो किती खातो. आणि ही ती पब्लिक हे खाणार आहे. इथे जेवढे मेंबर एवढे सगळे हे
हे बघा खाली 30 पोळ्या संपवायचं टार्गेट आहे, सगळ्यांनी घेतलेलं आहे. इकडे कोण आहे? येस गाईज घेतलंय. हा बघा, हा पकाटच्या झोपलाय. आता काय करणार बाबा, रात्री झोप ना झाली पोरांची. चलो मिलते जेवणे के टाइम पे. नवीन व्यक्ती आता ऍड झालेत अजून इथं. काय बोलतो तू? काय बोलला आता? भटकती काय? हे खाली झोपलेलं येऊ का? फुकरी आत्मा कुठे? उठला. अरे भटकती आत्मा उठली. काय खरं ना त्या पोरांचं. भाई पोरं फुल फॉर्म मध्ये आता. काय एवढा चमकतोय म्हणून, लाईट लागलाय म्हणून चमकतं, बाकी काय नाही. एवढा गोरा नाही मी. बंद केला बघा. अरे बंद केलं. काय फालतूगिरी चालू आहे. हे यांना काय खायला दिलं होतं कालच्या दिवशी तुम्ही? आता आमचं जेवण आलंय. माझी तब्येत खराब झाली. हे बघ पूर्ण लाल झाले, असं लालेला फुल ताप आला. आणि आता जेवण चालू बघा. मी जाऊ काय? थांब ना, वरती चढून आता खायचंय आणि मग भेटतो तुम्हाला सगळ्यांना. जेवण सर्व करतात सगळ्यांना, मदत कुलश्री करते आणि आम्ही खातोय. हे बघा आता कोण राहिलंय? थिएटर वाले आपले तो. अरे अरे बोल शाळेला सीट माझी, सगळं माझं. थांब चालू. आता वाजलेत 1. तर आम्ही पोहोचलो बांद्रा. आता येईल मुंबई सेंट्रल काही वेळामध्ये. सगळे उतरण्याच्या रेडी तयारीमध्ये आहेत. हे बघा, आम्हाला औरंगाबादला यायचंय गाईज. यांना संभाजीनगरला जायचंय, हिला पुण्याला जायचंय. हे आमच्या सोबत सगळे कल्याणकर इकडे. आणि अशी एकमेव ट्रिप आमची जी सक्सेसफुल झाली आता मनालीची. आता उतरू थोड्या वेळाने खाली मुंबई सेंट्रलला, तेव्हा कंटिन्यू करू. चाललो आता सगळे. आता सगळ्यांच्या बॅगा काढल्या तिथून. आता सगळे एका ठिकाणी भेटतोय. हे चालू आहे गळा भेटी. दिव्यावाले चाललेत, कल्याणवाले चाललेत, सगळे बॅगा काढतायत. आम्ही पण रेडी. हेमंत बाय. अरे भाई तुझं ते मस्त आहे कवर भारी नाही. ढापेश, डायरेक्ट ढापेश. कशी स्टोरी सांगतो नंतर त्याची. ब्लॉगर, अनदर ब्लॉगर, दुसरा ब्लॉगर. उत्साहात सगळे उत्साहामध्ये. सगळे चाललेले आहेत आता घरी. बाय बाय. सगळे फोटो काढायला चाललेत. बघा मागे लाईन. बघा हे आजारी व्यक्ती हे मॅटर करतायत तिकडे. आमच्या बॅगा अशा लावारीस पडल्यात सगळ्या. दिसतात का बॅगा? आबा होमसिक. आम्ही सगळे होमसिक झालो आता. होमसिक. कधी घरी जातो असं झालंय काय? 1:15 वाजलाय. 1:15 तरी फोटो काढायचे बघा. पब्लिक येते. सगळे चाललेत. आमची गाडी यायची बाकी आहे. आमची गाडी येईल आता आणि हा ब्लॉग आता गाडीत बसू तेव्हा संपेल. चलो बाय 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 बाय. ट्रिप एंड्स या. सब बैग्स देखो, हमारा बैग्स ये पब्लिक एडजस्ट होके बैठा सब लोग. सर जी और ये सब हम पेंडिंग पब्लिक. चलो गाइस बाय बाय. मैसेज डालो पहुंचने के बाद. बाय बाय. यहाँ पे हमारी जर्नी होती है. गाइस बोलो, क्या बोल रही थी? यस, वंडरलस्ट, द वंडरलस्ट इंस्टाग्राम पे. ओके चलो बाय बाय.